नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड. यूट्यूब चॅनल हंगरगेकर अकॅडमी यांच्यातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर हे व्हिडिओ चांगले वाटले असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा विषय आहे तो म्हणजे डायस, ज्याला आपण मराठीमध्ये फासा असं म्हणतो आहे ना. घन या प्रकार. तर अशा प्रकारची जी आकृती आहे ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात, ही जी आकृती आहे ती म्हणजे घनाची. याच्यामध्ये सर्व बाजू सारख्या असतात, प्रत्येक कोन 90 अंशाचा. आणि मी म्हटलं बाबा इथं हा जो आहे याला एकूण पृष्ठ किती आहेत, एकूण पृष्ठ ते म्हणजे 6 आहेत. किती शिरोबिंदू आहेत, शिरोबिंदू 8 शिरोबिंदू आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 शिरोबिंदू आहे. कडा, एकूण कडा असतात 12. तर याला म्हणायचं डायस. डायसला एकूण 6 पृष्ठभाग असतात आणि त्या पृष्ठभागावर आपण जर लुडो खेळत असतो. आज सगळ्यात मुलांचा आवडता खेळ म्हणजे लुडो आहे ना. तो जो वापर लुडो खेळताना जो घन वापरला जातो त्याला आपण डायस म्हणतो, आहे की नाही. तो डायस याच प्रकारचा आहे. ओके. किंवा सापशिडी खेळत असताना, आम्ही लहानपणी सापशिडी खेळत असतो तेव्हा या प्रकारचा जो, तर लक्षात ठेवा. तर आज या सर्वांचा आपण चर्चा करणार आहोत. अशा प्रकारच्या डायसचा आणि त्यावर आधारित प्रश्नांच्या आपण चर्चा करणार आहोत. हा नेहमीच बुद्धिमत्तेला परीक्षेला विचारला जातो. मग तो ST असो, PSI असो, तलाठी, ग्रामसेवक, तमाम स्पर्धा परीक्षांना हा चॅप्टर विचारला जातो. ओके. तर या प्रकारचं असे त्याला डायस म्हणतात. डायस समजण्यासाठी काही त्याच्या मूलभूत गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. जसं डायस आहे, डायसचे प्रकार आहेत. डायसचे प्रकार आहेत. नंबर 1 म्हणजे सामान्य फासा आणि दुसरा आहे स्टँडर्ड फासा. यालाच आपण इंग्रजीमध्ये नॉर्मल डायस आणि याला आपण स्टँडर्ड फासा, स्टँडर्ड डायस असं म्हणतो. ओके. यालाच आपण नॉन स्टँडर्ड सुद्धा असं म्हणतो, नॉन स्टँडर्ड डायस. ओके. तर नॉर्मल फासा आणि स्टँडर्ड फासा ह्या फासाचे 2 प्रकार आहेत. ते समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डायस हा धडा जर समजून घ्यायचा असेल तर हा सर्वात महत्त्वाचा आहे की तो नॉर्मल डायस आहे का स्टँडर्ड डायस आहे. तर आपण याची चर्चा करू. कोणाला नॉर्मल डायस म्हणतात. समजा हा आहे डायस, पाच 4 आणि 3. पहा, जेव्हा आपण एक फासा वर फेकतो आहे ना, म्हणजे जमिनीवर फेकतो. जसं लुडो खेळत असताना आपण पाहिलं की फासा आपण टाकतो. फास्यावर एकूण 1 ते 6 पर्यंतचे अंक दिसतात. जेव्हा आपण असा डायस फेकतो लुडो खेळताना, त्यावरील वरचा जो अंक दिसतो, समजा फासा फेकला तर मला वरच्या अंकावर काय दिसलेलं आहे, 5 हा अंक दिसला, तर मी 5 घरं पुढे जाणार आहे ना. पण लक्षात ठेवा, त्याचसोबत आपल्याला जेव्हा एखादा फासा आपण फेकतो त्यावेळेस आपल्याला 6 पृष्ठापैकी कोणतेही 3 पृष्ठ आपल्याला दिसतात. म्हणजे 3 दिसत नाहीत आणि 3 दिसतात. लक्षात ठेवा.
तर हे दिसणारे 3 आहेत, आहे की नाही. हे टॉपचा आहे, वरचा भाग आहे. तळाचा भाग आपल्याला दिसणार नाही, आहे ना. तळाचा भाग आपल्याला दिसणार नाही. जर इथं मी असं काढलं, आहे ना, हा वरचा भाग, हा समोरचा आणि बाजूचा भाग दिसत असतो. म्हणजे 6 पृष्ठभागापैकी कोणतेही 3 पृष्ठभाग आपल्याला दिसतात. आणि जेव्हा लुडो खेळत असतो तो वरच्या स्थळावरून आपण तेवढे घरं पुढे जात असतो. ओके, तर इथं आपल्याला समजून घेऊ की 3 पृष्ठभाग असतात. तर मी एक फासा फेकला, तर मला त्या फासा फेकल्यानंतर हे अंक वरच्या बाजूवर 5 दिसले, समोरच्या बाजूवर 4 दिसले आणि बाजूच्या बाजूवर 3 दिसले. म्हणजे एकूण मला 3 पृष्ठभाग दिसले आणि त्यावरील हे अंक आहेत. आता लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं इथून मला दिसणारे अंक कोणते आहेत? 5, 3 आणि 4. या 3 पृष्ठापैकी, म्हणजे दिसणाऱ्या 3 पृष्ठापैकी कोणत्याही 2 पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 येत असेल तर 5 आणि 3 यांची बेरीज 8 आलेली आहे. 3 आणि 4 7 आलेले आली बेरीज, आहे की नाही. किंवा 4 आणि 5 घेतलं तर हे 9 होणार. लक्षात ठेवा, कोणत्याही 3 पृष्ठभागापैकी 2 पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जर 7 येत असेल तर अशा प्रकारच्या डायसला आपण नॉर्मल डायस असं म्हणतो किंवा सामान्य फासा असं म्हणतो. परत एकदा समजून घ्या, दिसणाऱ्या 3 पृष्ठभागापैकी कोणत्याही 2 पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जर 7 येत असेल तर अशा डायसला आपण नॉर्मल डायस असं म्हणतो. समजलं? म्हणून हा जो आहे नॉर्मल डायस आहे. 3 आणि 4 7 आहे ना, कोणतेही आपल्याला एक मिळालं तरी चालेल. 3 आणि 4 7 होणार, बरोबर आहे. म्हणून हा कोणत्या प्रकारचा आहे तर हा सामान्य फासा आहे. लक्षात ठेवा, हा झाला सामान्य फासा, म्हणजे 4 आणि 3 7 झालेले आहेत, म्हणजे सामान्य फासा. मला जर एखाद्याने विचारलं की सर 5च्या विरुद्ध बाजूला काय येईल, आहे ना. आता 5च्या विरुद्ध बाजूला 4 आणि 3 येणार का? नाही. मग आता उरले कोणते? कोणत्याही फाशावर कुठपर्यंतचे असतात? 1 2 3 4 5 6 या हे अंक असतात. 6 पृष्ठभागावर 6 नंबरचे संख्या असतात. आता आपल्याला जर दिसलेलं आहे 5 आहे की नाही, मला विचारलं 5च्या विरुद्ध बाजूस किंवा तळाच्या बाजूस कोणती संख्या येईल, तर 4 आणि 3 तर येणार नाही. मग उरलेले अंक कोणकोणते आहेत? 1 आहे, 2 आहे, 6 आहे. 1 2 आणि 6 यापैकी कोणता तरी एक अंक येईल, आहे ना. 2च येईल असं 100% सांगता येत नाही किंवा 6च येईल असं सांगता येत नाही. समजते? जसं एखाद्याने विचारलं सर 3च्या विरुद्ध बाजूला काय येऊ शकते, आहे ना. 3च्या विरुद्ध बाजूला 1 किंवा 2 किंवा 6 यापैकी अंक दिसेल. मला जर एखाद्याने विचारले सर 2च्या विरुद्ध बाजूला काय येऊ शकते, आता 2च्या विरुद्ध बाजूला म्हणजे यापैकी, आहे ना, हे उरलेले न दिसणारे आता कोणकोणते दिसत नाही, 1 2 आणि 6 दिसत नाही. मग 2च्या अपोजिट साईडला काय येऊ शकते आपल्याला, तर हे 5 4 आणि 3 यापैकी कोणता तरी अंक येईल. लक्षात ठेवा, हे व्हेरी IMP. समजते? तर नॉर्मल डायसमध्ये एकच जर फासा दिला असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल हे स्पेसिफिक आपल्याला सांगता येत नाही. ओके, समजते? तर थोडंसं पुढे जाऊया. स्टँडर्ड डायस आहे की नाही, स्टँडर्ड डायस कोणाला म्हणूया. जसं हा जो आहे 2 4 आणि 6 फासा मी टाकला तर त्यावर दिसणारे अंक आहेत 2 6 आणि 4. म्हणजे कोणतेही 3 पृष्ठभागावरील अंक आपल्याला दिसतात. ते दिसले मला 2 4 आणि 6. आता कोणत्याही पहा, 2 आणि 4 यांची बेरीज 6 झाली, 6 आणि 4 यांची बेरीज 10 झाली आणि 2 आणि 6 यांची बेरीज ही झाली 8, आहे ना.
कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज म्हणजे दिसणाऱ्या कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 आली का? नाही. जेव्हा बेरीज 7 येत नसे तर अशा प्रकारच्या फास्याला स्टँडर्ड फासा असं म्हणतो. स्टँडर्ड डायस असं म्हणतो आहे ना. स्टँडर्ड यालाच आपण असामान्य फासा असं म्हणतो, यालाच आपण मानक फासा असं म्हणतो. लक्षात ठेवा, मानक फासा म्हणजे स्टँडर्ड फासा. ओके, हिंदीमध्ये मानक हा फासा वापरला जातो. आपण असामान्य आहे ना, स्टँडर्ड म्हणजे असामान्य फासा असं म्हणूया. तर इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा स्टँडर्ड आणि नॉर्मल म्हणजे सोपं जातं, तुम्हालाही समजायला सोपं जाईल. आणि मी नेहमीच स्टँडर्ड आणि नॉर्मल हे दोनच शब्द वापरणार आहे. तर लक्षात ठेवा, स्टँडर्ड म्हणजे ज्यांच्या दिसणाऱ्या कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जर 7 येत नसेल तर यांना म्हणायचं स्टँडर्ड फासा. आता स्टँडर्ड फास्यामध्ये पहा 2 आहे ना, 2च्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल असं जर म्हटलं तर मी म्हणेन इथं 5. या दोघांची बेरीज 7 येते आहे ना. लक्षात ठेवा, 6च्या अपोजिट काय येणार? 1 येणार. 4च्या अपोजिट 3 येत असते. 2 आणि 5 7, 6 आणि 1 7, 4 आणि 3 7. लक्षात ठेवा. तर स्टँडर्ड आयएसमध्ये एकच दिला असेल तर त्यावरून आपण कोणता अंक कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे हे सांगू शकतो. लक्षात ठेवा, जसं 2च्या अपोजिट 5 येईल किंवा 5च्या अपोजिट 2 येईल, 6च्या अपोजिट 1 येईल किंवा 1च्या अपोजिट 6 येईल, 4च्या अपोजिट 3 येईल किंवा 3च्या अपोजिट 4 येईल. ओके, स्टँडर्ड फास्यामध्ये आपल्याला हे एखादा अंकाच्या विरुद्ध अंक हे सांगता येतं. तर आपण जो लुडो खेळतो किंवा सापशिडी खेळतो तो कोणत्या प्रकारचा फासा असतो? तो म्हणजे स्टँडर्ड फासा असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जर कधी पाहिला तर 3च्या विरुद्ध बाजूला हे 4च दिसेल, 5च्या विरुद्ध बाजूला हा 2च अंक दिसेल. लक्षात ठेवा, जे आपण लुडो किंवा सापशिडी खेळतो तो जो डायस आहे तो स्टँडर्ड डायस असतो. ओके, समजते. तर कोणाला स्टँडर्ड डायस आणि कोणाला नॉर्मल डायस म्हणतात हे समजलं. स्टँडर्ड डायस म्हणजे दिसणाऱ्या कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 येत नाही. नॉर्मल डायसमध्ये अंकांची बेरीज 7 येते. कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 आली तर तो नॉर्मल डायस. नॉर्मल डायसमध्ये जसं 2च्या किंवा 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल हे सांगता येत नाही, या 3पैकी कोणता तरी येईल. ओके, याच्यावर आपण उदाहरण घेताना समजून सांगतो अजून. तर पुढे जाऊया. तर हे सर्वात महत्त्वाचे की स्टँडर्ड डायस आणि नॉर्मल डायस कोणाला म्हणतात, समजलं. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, खाली दिलेल्या उदाहरणावरून स्टँडर्ड डायस किंवा नॉर्मल डायस आहे ते ओळखा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, आहे की नाही. पहिल्यांदा पाहूया उदाहरण नंबर 1. याच्यावर पाहूया. पहा, आपल्याला एक फासा दिले आहे आणि एक फास्यावर असणारे अंक दिलेले. कोणकोणते आलेले? 4 3 आणि 5. पहा, 4 आणि 5 9 झालेले, 5 आणि 3 8 झालेले आणि 3 आणि 4 7 झालेले. म्हणजे या 3पैकी कोणत्या तरी दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज आपल्याला 7 आलेली आहे. म्हणून हा कोणत्या प्रकारचा फासा होईल? हा होणार नॉर्मल फासा आहे ना, नॉर्मल डायस. ओके, आता मी म्हटलं 5च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल? 5च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल सांगा बरं, विचार करून सांगा. 5च्या विरुद्ध बाजूला हे सोडून हा नॉर्मल फासा आहे आणि म्हणून 3 आणि 4 तर येणार नाही. आता उरलेले कोणकोणते आहेत? 1 2 आणि 6 यापैकी कोणता तरी अंक येईल. मी विचारलं 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल? तर 1 2 6 यापैकी कोणता तरी अंक येईल. ओके, मी म्हटलं समजा मी 6च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल असं जर म्हटलं तर आपल्याला न दिसणारे अंक ते म्हणजे
पहा हे न दिसणारे अंक आहे, म्हणून 6च्या अपोजिट 2 येणार नाही आणि 1 येणार नाही. म्हणजे 6च्या अपोजिट हे दिसणारे येतील 3, 4, 5 यापैकी कोणता तरी अंक येईल. समजतो? हा झाला एक उदाहरण. दुसरं उदाहरण पहा आणि याचं उत्तर द्या तुम्हाला येते का. ओके, दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा 1 आणि 2 यांची बेरीज 3, 1 आणि 5 यांची बेरीज 6, 2 आणि 5 यांची बेरीज 7 आहे ना. म्हणजे कोणत्या प्रकारचा डायस झाला? हा झाला परत नॉर्मल डायस आहे ना. हा सुद्धा नॉर्मल डायस आहे. ओके, मग 2च्या विरुद्ध बाजूला कोणत्या संख्या येणार? ह्या सोडून 2, 5 आणि 1 सोडून उरलेल्या कोणकोणत्या आहेत? 3 आहे, 4 आहे आणि 6 आहे. यापैकी कोणता तरी अंक येईल. 5च्या विरुद्ध बाजूला कोणता येईल? यापैकीच 3, 4 आणि 6 यापैकीच. मी म्हटलं आता 3च्या अपोजिट काय येणार सांगा बरं. आता 3च्या अपोजिट हे दिसणारे 1 किंवा 2 किंवा 5. समजते? तिसरं उदाहरण पाहूया. एक फासा आहे आणि त्या फास्यावर ए पासून ई पर्यंतचे अक्षर दिलेले आहेत, आहे की नाही. आता हा कोणत्या प्रकारचा फासा आहे? मला जर एखाद्याने विचारलं बीच्या अपोजिट काय येईल आहे ना, बीच्या अपोजिट हे सोडून उरलेले कोणकोणते आहेत? बीच्या अपोजिट हे सोडून जे उरलेले आहेत ते म्हणजे आपल्याला एफ आलेलं आहे. पहा बी, ई आणि एफ आलेलं आहे. म्हणजे बीच्या अपोजिट ए, सी आणि डी हे आपल्याला काढता येतं. लक्षात ठेवा. तर हे जे प्रकारचे असतात अक्षरवाले नेहमीच हे नॉर्मल असते आहे ना, नॉर्मलवाले असतात. हे स्टँडर्ड फासे नसतात. नेहमी जेव्हा जेव्हा ज्या फास्यावर संख्याऐवजी अक्षर दिले असेल तर ते सर्वच फासे हे कोणत्या प्रकारचे असतात? नॉर्मल डायस असतात. नीट समजून घ्या. याच्यावरून आपल्याला फक्त हे नॉर्मल डायस आहे हे सांगता येतात. याच्यावरून जसं बीच्या विरुद्ध बाजूला एफ आणि ई दिसणार नाही आहे. मग उरले कोणते आहेत? ए, सी, डी किंवा ईच्या अपोजिट कोणते असणार? ए, सी, डी. एफच्या अपोजिट ए, सी, डी आहे ना. लक्षात ठेवा. जर डीच्या अपोजिट म्हटलं मी, डीच्या अपोजिट कोणते असणार? पहा डीच्या विरुद्ध बाजूला कोणकोणते असू शकतात? हे दिसणारे बी, एफ आणि ई यापैकी. ओके, हे समजलं. पुढे जातो. आता पुढचं उदाहरण आपण घेऊया. इथं दिलेलं आहे समजा असं 2, 2, 4 आणि 1 दिलेलं आहे ना. बरोबर आहे. तर हा कोणत्या प्रकारचा फासा आहे आता सांगा बरं. पहा 2 आणि 4 6, 4 आणि 1 5, 1 आणि 2 3. म्हणजे यांच्या कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 येत नाही. म्हणजे हा झाला स्टँडर्ड डायस. हा कोणता झाला? स्टँडर्ड डायस. समजतं? तर इथं 2च्या विरुद्ध बाजूला कोणतं येणार? 2 आणि 5 7. 2 अधिक 5 बरोबर 7. म्हणजे 2च्या अपोजिट 5 येईल. 4च्या अपोजिट काय येणार? 3 येणार आणि 1च्या अपोजिट 6 येणार. हे ठरलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारच्या फास्यामध्ये नेहमीच 2च्या अपोजिट 5 येईल, 1च्या अपोजिट 6 येईल आणि 3च्या अपोजिट नेहमीच 4 येईल. तर स्टँडर्ड फास्यामध्ये आपल्याला हे सांगता येतं. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याच्यामध्ये टाईप आपण शिकूया. हा आहे टाईप नंबर. समजा दुसरा 2 फासे आहेत आणि या 2 फास्यावरील एक अंक किंवा अक्षर समान असल्यास, जसं उदाहरणामध्ये एक समजून सांगतो. एक 2 5 हे आहे 5 6 आणि 3. ओके, तर एकाच फास्याच्या या 2 स्थिती आहेत. हे कशा आहेत? एकाच फास्याच्या
2 स्थिती आहे. तर अशा स्थितीमध्ये याच्यावर पाहायचं, या 2 फास्यावर समजा ए हा फासा आहे आणि दुसरा आहे बी फासा, दोन्ही एकाच प्रकारचे आहे, एकच फासा आहे आणि त्याच्या 2 स्थिती आलेल्या आहेत. एकदा आपण टाकलं तर ही स्थिती मिळाली 1 2 5 आणि दुसऱ्यांदा आपण टाकलं 5 6 आणि 3 असं मिळालेलं आहे. एकाच फास्याच्या ह्या 2 स्थिती आहेत. ओके, आता लक्षात ठेवा याच्यामध्ये या 2 फास्यामध्ये आपल्याला सामायिक कोणती संख्या म्हणजे सारखी संख्या किंवा सारखा अंक कोणता दिसतो, तो म्हणजे 5 आहे ना. एक अंक सारखा आहे, अजून दिसतो का कोणता नाही. जेव्हा असं असेल तर याला काय करायचं, घड्याळाच्या दिशेने, घड्याळ काट्याच्या दिशेने फिरवणे, फिरवणं, समजते. जसं आता 5 हा आहे, मी 5 लिहिणार, याला घड्याळाच्या दिशेने नंतर 5 नंतर 2 येणार आहे ना, 2 लिहिलं, त्यानंतर 2 नंतर 1 येणार आणि 1 नंतर परत 5 येणार, बरोबर आहे. तसं हे 5 जो आहे जो सामायिक आहे तो इथं लिहिणार, 5ला 5, परत याला घड्याळाच्या दिशेने 5 नंतर 3 येईल, 3 नंतर 6 येईल आहे ना, आणि 6 नंतर परत 5 येईल. याला असं जेव्हा 2 फास्यावरील एक अंक जर सारखा असेल, पहा 2 फास्यावरील एक अंक जर सारखा असेल तेव्हा सारख्या अंकापासून घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवणे. तर इथं फक्त मी घड्याळाच्या दिशेने फिरवणार, नेहमीच आता मी घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहे म्हणून तुम्ही एकच मेथड वापरा, घड्याळाच्या दिशेने. जसं 5 हा दोघांमध्ये सामायिक आहे, 5ला 5 लिहायचं, 5 नंतर 2 येणार, 2 नंतर 1 येणार, याच्यामध्ये 5 नंतर 3 येणार, 3 नंतर 6. पहा 1च्या अपोजिट 6 येणार, 1च्या विरुद्ध बाजूस कोणतं येणार, 6 येणार, 2च्या विरुद्ध बाजूस 3 येणार आणि 5च्या विरुद्ध बाजूस आता न दिसणारा कोणता अंक आहे, पहा 1 6 2 3 5 आलेला न दिसणारा, मग हे सोडून उरलेले कोणता असेल, 4. समजते या प्रकारचं. तर ही मेथड वापरायचं जेव्हा एकाच फास्याच्या ह्या 2 स्थिती आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये आपण काय करणार, याला घड्याळाच्या दिशेमध्ये फिरवणार. किंवा याच्याऐवजी कधी कधी अक्षरसुद्धा येते, जसं उदाहरणात सांगतो, एक उदाहरण घेऊन सांगतो. जसं हे ए बी सी डी ई आणि ए आहे ना, ठीक आहे. एकाच फास्याच्या 2 स्थिती आहे. तर सामायिक कोणतं आहे, या 2 फास्यामध्ये ए आहे ना. पहिल्यांदा मी हा ए लिहिणार, याला घड्याळाच्या दिशेने, ए नंतर सी आलेला आहे, सी नंतर बी येणार आहे ना. तसं इथून सुरुवात ए पासून, सामायिक कोणता आहे, एला लिहिणार, ए पासून डी होणार आणि डी पासून काय होणार, ई होणार, मग बीच्या विरुद्ध ई होणार, सीच्या विरुद्ध डी होणार आणि एच्या विरुद्ध काय येणार पाहिजे, एच्या विरुद्ध दिसणारा न दिसणारा असणारा कोणता आहे, एफ आहे ना. लक्षात आलं. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये अशा प्रकारे हे सोडवले जातात, लक्षात ठेवा. तर पुढचा प्रकार आपण शिकूया नेक्स्ट. आता टाईप नंबर 3 म्हणजे तिसरा प्रकारचा पाहूया. 2 फास्यावरील 2 अंक किंवा 2 अक्षरं सारखी आहेत है ना. उदाहरणामध्ये आपण इथं आकृती काढलेले 2 फासे आहेत, एकाच फास्याच्या 2 स्थिती आहेत है ना. पहिल्या वेळेस टाकलं आपण 4 5 6 आलं, दुसऱ्या वेळेस टाकलं आपण 3 5 4 आलं. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये या 2 फास्यावर 2 अंक, जसं 4 इथं आलं, इथं पण 4 आलेलं आहे, इथं 5 आलं, इथं पण 5 आलेलं आहे, म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल, 6 येईल है ना. 3च्या विरुद्ध बाजूला
6 अंक येईल. एखाद्याने विचारले सर मला 5च्या विरुद्ध काढायचं आहे ना, 5च्या विरुद्ध मला काढायचं आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर जसं 2 अंक सामायिक असेल तर असामायिक अंक घ्यायचा, म्हणजे 3 आणि 6 होणार. पण एखाद्याने विचारलं सर 5च्या विरुद्ध बाजूला काय येईल. आता 5च्या विरुद्धला पहा, 6 आणि 4 येणार नाही. 6 आणि 4 पहा, 1 2 3 4 आणि 6 यापैकी आता राहणार. तर 5च्या अपोजिट 4 आणि 6 येणार नाही, म्हणून 4 आणि 6 मी कट करणार. 5च्या अपोजिट पहा 3 आणि 4 येणार नाही, 3 आणि 4, म्हणून 5च्या विरुद्ध बाजूला 1 किंवा 2 यापैकी कोणताही अंक येऊ शकतो, लक्षात ठेवा. पण इथं मात्र तुम्हाला 6च्या विरुद्ध 3 येणार हे 100% अगदी बरोबर आहे, सांगता येणार. समजते. आता याच्याऐवजी कधी कधी अक्षरं येतात, जसं उदाहरणामध्ये कधी चिन्ह येतात, कधी अक्षरं येतात, तर तेही थोडंसं आता समजून सांगतो. जसं इथं A B C हे होणार D A आणि B, बरोबर आहे. तर या दिलेल्या 2 फास्यामध्ये कोणकोणते अक्षर सारखे आहेत. बी आणि इथं बी आहे, इथं बी आहे, इथं ए आहे, इथं ए सुद्धा आहे. आता म्हणून सीच्या विरुद्ध बाजूला काय येणार, सीच्या विरुद्ध बाजूला डी येणार. निवडायचं. अजून एक समजून सांगू. ओके, एक समजून सांगतो अजून एक. तीन 4 5 5 3 2 है ना. ओके, तर 3 आणि 5 3 इथं दिसते, इथं 3 दिसते, हे 5 इथं आहे, इथं 5 आहे, म्हणजे 2च्या ऑपोजिट 4 येणार आहे ना. आता मला एखाद्याने विचारलं सर 3च्या विरुद्ध बाजूला काय येणार आहे ना. 3च्या विरुद्ध बाजूला न दिसणारे अंक असणार. कोणकोणते असणार पहा, म्हणजे 1 राहणार नाही, 2 आलेले म्हणजे 6 आहे, 1 आणि 6. तसा अजून एक अंक दिसत नाही, तो म्हणजे की 4 3 5 2 3 5 आहे ना. हे तर सगळे दिसणारेच आलेले आहे. आणि म्हणून 2च्या अपोजिट 4 तर आपल्याला माहीत आहे, किंवा 3 नंतर आपण 3 सोडून 1 2 4 5 असं 6 लिहूया. ठीक आहे. 3च्या अपोजिट 4 आणि 5 येणार का, म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूला हे दिसणारे आहेत, हे एकमेकाच्या विरुद्ध येणार, म्हणजे 3च्या अपोजिट 4 होणार नाही, किंवा 4च्या अपोजिट 3 होणार नाही, 3च्या अपोजिट 5 येणार नाही, किंवा 5च्या अपोजिट 3 येणार नाही, म्हणजे 3च्या अपोजिट 4 आणि 5 येणारच नाही. ओके, 3च्या अपोजिट 5 इथं दिसते म्हणजे येणार नाही, 3च्या अपोजिट 2 आहे हे दिसणार नाही, म्हणजे राहिले कोणते, 1 आणि 6 यापैकी कोणताही अंक येईल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रकार नेक्स्ट पहा. 2 फास्यावरील अंक किंवा अक्षर भिन्न असतील अशा स्थितीमध्ये, लक्षात ठेवा, असं जेव्हा आलं असेल, ह्या एकाच फास्याच्या 2 स्थिती आहेत. कशा आहेत ह्या, एकाच फास्याच्या ह्या 2 स्थिती आहेत. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल, या दिलेल्या फास्यामध्ये हा कोणत्या प्रकारचा आहे. तर इथं लिहितो, पहिल्यांदा कोणत्या प्रकारचा फासा आहे हे ओळखणे. असं जेव्हा आलं असेल, फक्त 2च दिले असेल, तर पहिल्यांदा ते कोणत्या प्रकारचा फासा आहे ते ओळखणे. 2 आणि 5 यांची बेरीज 7 झालेली आहे ना, म्हणजे हा झाला नॉर्मल डायस. नॉर्मल डायस झालेला आहे. ओके, नॉर्मल डायस झालेला आहे. आता जेव्हा नॉर्मल डायस आपल्याला माहीत झालेला असेल, तर 2च्या विरुद्ध बाजूला 3 आणि 5 तर येणार नाही, म्हणजे उरलेले कोणते, 1 4 आणि 6 यापैकी कोणते. समजा 4च्या ऑपोजिट मला विचारलं कोणी, तर 1 आणि 6 येणार नाही, म्हणजे 2 किंवा 3 किंवा 5.
ठीक आहे, हे समजते. दोन फाश्यावरील अंक किंवा अक्षर भिन्न असतील, 5 दोन्ही याच्यामध्ये भिन्न आहे, 2 3 1 आहे, 5 4 6 आहे. पहिल्यांदा काय करायचं, कोणत्या प्रकारचा फासा आहे ते ओळखणार आहे की नाही. 2 आणि 3 5, 3 आणि 2 3 आणि 1 4 किंवा 2 आणि 1 3. आता एकाच फाश्याच्या दोन स्थिती आहेत, म्हणजे हा एकच आपण जरी ओळखला तर आपोआप तो ओळखता येणार. म्हणजे हा जर स्टँडर्ड असेल तर तो सुद्धा स्टँडर्ड असणार, हा जर नॉर्मल असेल तर तो सुद्धा नॉर्मल असणार, कारण एकाच फासाच्या दोन स्थिती आहेत. तर हा कोणत्या प्रकारचा फासा आहे पहा. दिसणाऱ्या कोणत्याही दोन पृष्ठभागावरील अंकांची बेरीज आपली 7 नाही आली, आणि म्हणून हा जो आहे स्टँडर्ड डायस आहे, STANDARD, स्टँडर्ड डायस. ओके, आणि मग आपल्याला 2च्या विरुद्ध काय येणार, तर 5 येणार. 3च्या विरुद्ध काय येणार, 4 येणार. 1च्या विरुद्ध 6 येणार. तर दिलेला जर फासा स्टँडर्ड फासा असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याच्या अपोजिट साईडवरच्या संख्या सांगता येते. जसं 2च्या विरुद्ध काय येणार, 5 येणार. 1च्या विरुद्ध 6 येणार आहे ना. 3च्या अपोजिट 4 येणार. तर जेव्हा अशा एकाच फासाच्या दोन स्थिती दिल्या असेल आणि दोन्ही फास्यावरील अंक हे भिन्न असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, तो कोणत्या प्रकारचा फासा आहे हे ओळखायचं, आणि मग स्टँडर्ड फासा असेल तर त्याचं परफेक्टली सांगता येतं, आणि जर नॉर्मल फासा असेल तर त्याची उत्तरं 3 निघू शकतात, आहे की नाही. या प्रकारचे पुढचा प्रकार पाहूया. नेक्स्ट हे जे आहे ओपन डायस, म्हणजे हा जो डायस आपण असा असेल तर याला ओपन डायस, एक खोका आहे समजा, आहे की नाही, ज्याच्यावर 6 पृष्ठ आहे. तर आपण ते ओपन केल्यानंतर हे अशा स्थितीमध्ये दिसतील. तर त्यावर आधारित काय असतं ते प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या नीट. अतिशय सोपा पाठ आहे, नीट समजून घ्यायचं. पुढचे तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देता येतात का पहा. पहिल्यांदा एक व्यवस्थित समजून घेऊया. तर हे ओपन डायस दिलेलं आहे आणि त्यावरून कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला असतील हे आपल्याला सांगता येते का पाहू. हे आहेत सगळे ओपन डायस. लक्षात ठेवा. आता हे जे आहेत 3, हा 3च्या हे आहेत बाउंड्री आहे ना. 3च्या विरुद्ध बाजूला 1 येणार नाही, 3च्या विरुद्ध बाजूला 2 येणार नाही, 3च्या विरुद्ध बाजूला 4 येणार नाही, 3च्या विरुद्ध बाजूला 5 येणार नाही. थोडक्यात हा चौकोन सोडून जो उरलेला आहे म्हणजे 3च्या अपोजिट काय यायला पाहिजे 6. 3च्या लगत 5 येणार नाही, याची बाजू लागून आहे. 3 आणि 5ला लागून असणारी एक बाजू सामायिक आहे. जसं 3 आणि 4ला लागून एक सामायिक बाजू आहे. 1 आणि 3ला एक बाजू सामायिक आहे. 2 आणि 3ला सामायिक बाजू नसणारी कोणती, 3 आणि 6. ओके, म्हणजे एक सोडून घ्यायचे. मी म्हटलं 2च्या विरुद्ध बाजूला कोणती येणार, 4. 2च्या विरुद्ध बाजूला 4 येणार. पहा 2च्या लगत असणारा इथं सामायिक शिरोबिंदू आहे पहा, हा, म्हणून 1 येणार नाही, इथं 5 येणार नाही आहे ना. 2च्या अपोजिट 6 येणार आहे, पण 3च्या अपोजिट ऑलरेडी 6 घेतलेला आहे. येऊ शकते 6 पॉसिबल आहे, पण आता इथं येणार नाही, एकच संख्या. आणि म्हणून जेव्हा 3च्या अपोजिट 6 असेल तर 2च्या अपोजिट 6 घेणे उचित नाही. मग आता 1च्या अपोजिट काय होणार, 5. 1च्या विरुद्ध बाजूस 5 येणार. ओके, समजलं. आता हे सांगता येते का पहा, नीट समजलं. पाहूया, तुम्हाला सांगता येते. 1च्या अपोजिट कोणते येणार, 1च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येऊ शकतो, 3. 4च्या अपोजिट 5 येणार आणि 2च्या अपोजिट 6 येणार. नीट लक्ष द्या. ओके, आता इथं तुम्ही सांगा. तर याची थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल, थोडंसं अभ्यास करावं लागेल. अजून पाहूया, आपण उदाहरणं घेऊन समजून सांगतो पुष्कळ. ओके, आता 1च्या अपोजिट सरळ 3 घ्यायचे, 4च्या अपोजिट 6 घेणार
आणि 2च्या अपोजिट 5 घेणार. समजते? या प्रकारे. तर एक सोडून, थोडक्यात एक सोडून एक चौकोन घेणे आहे की नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये सिंपल मेथड आहे. लगतची बाजू सामायिक नसावा किंवा लगतचा शिरोबिंदू सामायिक नसावा. फॉर एक्झाम्पल आहे ना, आता 3 हा 3च्या बाजूला 5 येऊ शकणार नाही, कारण ही सामायिक बाजू आहे. 3च्या विरुद्ध बाजूला 2 येऊ शकणार नाही, ही सामायिक बाजू आहे. 3च्या विरुद्ध बाजूला 4 येणार नाही, ही सामायिक बाजू आहे की नाही. 3चं अगदी सोपं आहे. 3च्या बाजूच्या संख्या सोडून द्यायच्या. 3 आणि 5, 3 आणि 2, 3 आणि 4 एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असणार नाही. आता 4च्या विरुद्ध बाजूला मी काय सामायिक आहे पहा. 4च्या बाजूला 3 आहे. पहा, हा शिरोबिंदू आहे तो घेता येणार नाही, आहे ना, सामायिक शिरोबिंदू. 4 आणि 2 मध्ये हा सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणून हे सोडून द्यायचं. आता 2च्या अपोजिट जे आहे पहा, 2च्या अपोजिट आपण जर पाहिलं तर 1 येणार नाही, 3 येणार नाही, 4 येणार नाही, 5 येणार नाही. म्हणजे 2च्या अपोजिट आपल्याला 6च घ्यावं लागेल. ओके, समजते? अशा प्रकारचे अजून उदाहरणं तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यावरून आता तुम्हाला उत्तर पुढचे देता येते का पहा. पुढचे प्रकार पाहूया. नेक्स्ट, आयसवरून कोणते अंक कोणाच्या विरुद्ध बाजूस असेल आहे ना, ते सांगायचं आहे. पहा, 2च्या अपोजिट काय येईल सांगा. 2च्या विरुद्ध बाजूला 4 येणार. 2 आणि 4 हे पहिल्यांदा. 5च्या अपोजिट काय येणार, 1 येणार. आणि 3च्या अपोजिट 6 येणार, आहे की नाही. कोणी असं जर म्हटलं सर 2च्या अपोजिट 5 येईल का? हो, येईल. 3च्या अपोजिट 6 येऊ शकते आणि 4च्या अपोजिट 1 येऊ शकते. या स्थितीमध्ये हे पण बरोबर आहे, हा पण पर्याय बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके, त्या स्थितीनुसार आपल्याला हे सगळे हे एकमेकाच्या कंडिशन आहे ते येऊ शकतात. ओके, इथं पाहूया. आता मला सांगा 5च्या विरुद्ध बाजूला काय येणार. 4 येऊ शकते. 2 नाही, 1 नाही, है ना. 1च्या विरुद्ध बाजूला काय येईल. 1च्या विरुद्ध बाजूला पहा, नीट विचार करून सांगायचं आहे. 1च्या विरुद्ध बाजूला 5च्या विरुद्ध बाजूला 4 घेतलं तर 1च्या विरुद्ध बाजूला 3 घेतलं तर 2च्या विरुद्ध बाजू पहा, 1च्या 5ला 2 घेतले, 1ला हे 3 घेतला तर 2ला किती येणार, आपोआपच 6. ओके, त्यानंतर इथं 1च्या अपोजिट पहा, 2च्या अपोजिट 4 सरळ घ्यायचं. 2च्या अपोजिट 4 आहे ना. 3च्या अपोजिट 5 आणि 1च्या अपोजिट हे बाहेरचं बाहेर घ्यायचं. ओके, या प्रकारे समजते. पुढे अजून नेक्स्ट प्रकार पाहू. नेक्स्ट उदाहरण पाहूया. पहा, दिलेल्या याच्यावरून आपल्याला सांगता येते का पाहू. सांगा. 1च्या अपोजिट काय येऊ शकते. 4 घेऊ शकता तुम्ही. 1च्या अपोजिट 4 घेऊ शकतो. 1च्या अपोजिट हे 4 घेऊ शकता. 2च्या अपोजिट 5 आणि 3च्या अपोजिट 6. ओके, हा होऊ शकते. इथं सांगा. 1च्या विरुद्ध बाजूला 4, 1च्या विरुद्ध बाजूला 4, 2च्या विरुद्ध बाजूला 5 आणि 3च्या विरुद्ध बाजूला 6. ओके, या प्रकारे इथं सांगा. 1च्या विरुद्ध बाजूला 5 घेऊ शकता. 2च्या विरुद्ध बाजूला 6 घेऊ शकता आणि 3च्या विरुद्ध बाजूला 4 घेता येणार नाही, 5 घेता येणार नाही आणि 6 घेता येणार नाही. आहे ना, नीट लक्ष द्या.
पहा 1च्या अपोजिट 5 घेता येते, 2च्या अपोजिट 6 घेता येईल, पण 3च्या अपोजिट 4 जमणार नाही, आणि 3च्या अपोजिट 5 घेता येणार नाही, 3च्या अपोजिट 6 घेता येणार नाही, 3च्या अपोजिट 2 घेता येणार नाही. म्हणजे हा दिलेला याच्यानुसार आपल्याला डायस हा तयार करता येणार नाही. लक्षात ठेवा. पहा 1 घेतल्यानंतर 3 घेता येईल तुम्हाला, 1 घेतल्यानंतर 3 घेता येईल, 4 नंतर 6 घेता येईल, 4च्या विरुद्ध 6, पण 2च्या अपोजिट 5 येणार नाही. 2च्या अपोजिट 6 घेतलं तर 1च्या अपोजिट 5 घेता येईल, पण 3च्या अपोजिट 4 येणार नाही. म्हणून यानुसार याचं उत्तर सांगता येणार नाही. हा IMP प्रश्न नीट समजून घ्या. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट प्रकार. पहा दिलेल्या ओपन डायसवरून कोणता फासा तयार होईल. असं हे ओपन डायस दिला जातो आणि त्याचे 4 क्लोज डायस दिले असेल, त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा याचं उत्तर काढायचं असतं, आहे की नाही. तर हे काढण्यासाठी पहिल्यांदा कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. जसं 1च्या विरुद्ध बाजूला काय येणार 5, 2च्या विरुद्ध बाजूला 4 येणार आणि 3च्या विरुद्ध बाजूला 6 येणार. ओके, समजते. या ओपन डायसवरून कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला आहेत हे आपण सांगू शकलो. आता लक्षात ठेवा, 1च्या विरुद्ध बाजूला 5 आहे. 1 आणि 5 हे लगतच्या बाजू असणार नाही, आहे ना. 1 आणि 5 या ज्या आहेत हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजे आपल्याला जर असं पाहिलं तर 1 दिसलं असेल इथं, समजा असं, तर ही 5 दिसणार नाही. 1 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असलं पाहिजे, पण इथं कसं आहे लगत आलं आहे. म्हणजे हे शक्य आहे का? नाही. हे नीट समजून घ्या. म्हणजे 1च्या अपोजिट 5 यायला पाहिजे, दिसणं. म्हणजे 1 दिसणारी आणि 1 न दिसणारी असावी. जर 1 आणि 5 दिसलं तरी हा फासा तयार होणार नाही. ठीक आहे. आता नीट प्रश्नाचे उत्तर द्या. 3, 2, 4. 3 आहे, 2 आहे आणि 4 आहे. पहा 2 आणि 4 हे दिसत आहे. 2च्या विरुद्ध बाजूला 4 आहे, तर इथं लगतच्या बाजू आहे, म्हणजे हा फासा तयार होणार नाही. 5, 4, 1. 5, 4, 1. पहा 5च्या अपोजिट 1 यायला पाहिजे होतं, पण हे लगत आलं म्हणजे हे होणार नाही. 1, 2, 3. 1, 2, 3 आहे की नाही. हे एकमेकाच्या म्हणजे हे चान्सेस आहे, हे होईल. 1, 2, 3. 2, 3, 6. 2, 3 आणि 5. 3च्या अपोजिट पाहिजे 6, इथं 3च्या लगत आहे 6, म्हणजे होणार नाही. म्हणजे हा एकमेव उत्तर बरोबर आहे. समजते. जर ओपन डायस दिला असेल तर त्यावरून कोणता प्रकारचा क्लोज डायस होईल हे सांगता येतं. कधी क्लोज डायस देतात तर त्यावरून ओपन कोणत्या प्रकारचा डायस होईल हे ओळखायला सांगतात. ते पाहूया पुढचं उदाहरण. नेक्स्ट. पहा यावरून खालीलपैकी कोणती आकृती ही दिलेल्या फाशाची शक्य आहे, है ना. पहिल्या यावरून आपण काय करायचं, कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे ते काढायचं. हा आहे आहे ना, हा क्लोज डायस आहे. यावरून आपण पहिल्यांदा काढूया. तर या दोघांमध्ये कोणतं सामायिक आहे? बी हा सामायिक आहे. बी पासून सुरुवात करणार बी. दोघांमध्ये एकच अक्षर सामायिक आहे ना, म्हणून बी नंतर ए येणार, ए नंतर इथं सी होणार आणि तिकडं बी नंतर डी होईल आणि डी नंतर एफ. एफ. ओके, समजते. म्हणजे आता बीच्या ठिकाणी म्हणजे कोण कोणाच्या विरुद्ध ए येणार, डी येणार, सीच्या विरुद्ध एफ आणि बीच्या विरुद्ध ई यायला पाहिजे. आता पहा डीच्या विरुद्ध, पहा डीच्या विरुद्ध ए यायला पाहिजे, पण ए आणि डी इथं लगतचे म्हणजे हे होणार नाही. ओके.
एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध ई, डीच्या विरुद्ध एफ. पहा आता एच्या विरुद्ध डी होऊ शकते. पहा एच्या विरुद्ध डी होऊ शकते. पहा परत यांच्यानुसार एच्या विरुद्ध डी होऊ शकतो. एच्या विरुद्ध डी येऊ शकते. सीच्या विरुद्ध एफ होऊ शकते. बीच्या विरुद्ध ई, ही पण पॉसिबिलिटी बरोबर आहे, म्हणजे ही आकृती होईल. एच्या विरुद्ध डी होणार नाही, इथंच गेलं, म्हणजे ही आकृती होणार नाही. तर हे आहे ओपन डायस आणि क्लोज डायस. तर डायसवर आधारित असे भरपूर प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता फक्त आपण ही थेरी शिकलेली आहे. या थेरीच्या आधारावर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर डायसवरील आधारित देता येतं, हे 100% आहे. म्हणून पहिल्यांदा कोणतेही प्रश्नपत्रिका किंवा पुस्तक सोडवण्याच्या ऐवजी आजचा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण तुम्ही व्यवस्थित पाहायला पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला अडचण वाटली असेल परत रिवाइंड करायला पाहिजे आणि मग सगळ्या प्रश्नाची उत्तरं फ्रेशली सोडवता आली पाहिजे. मग तुम्ही कोणतेही पुस्तक घेतला तर त्या पुस्तकावर आधारित तुम्हाला प्रश्न जरूर यायला पाहिजे. आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.